नमस्कार. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानली जाणारी माहिती समोर येत आहे. IPL 2026 मध्ये आधीच संघर्ष करत असलेल्या मुंबई इंडियन्सला आता आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या RCB विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झालीय. आणि त्याहूनही मोठी चर्चा म्हणजे हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्समधून पत्ता कट होणार का, अशी चर्चा आता सोशल मीडियावर जोर धरू लागलीय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मुंबई इंडियन्सचा यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच अडचणीत दिसत आहे. संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले पण त्यापैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवलाय. गुणतालिकेत संघाकडे फक्त 6 गुण आहेत आणि नेट रन रेटही मायनसमध्ये म्हणजेच -0.649 वर पोहोचलाय. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं गणित आता खूपच कठीण झालंय. एका बाजूला संघाचं प्रदर्शन निराशाजनक आहे तर दुसऱ्या बाजूला कर्णधार हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत आणि संघातील भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झालेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या मैदानात उतरला नव्हता. त्यावेळी संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याने केलं होतं. नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादवनं सांगितलं होतं की हार्दिक दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो सामना खेळत नाही. पण आता नवीन अपडेट समोर आल्यानंतर चर्चांना आणखी उधाण आलंय. कारण मुंबई इंडियन्सचा संघ रायपूरला रवाना झाला, जिथे 10 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सामना होणार आहे. मात्र या प्रवासात हार्दिक पांड्या संघासोबत दिसला नाही आणि इथूनच अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. हार्दिक खरंच दुखापतग्रस्त आहे का की संघ व्यवस्थापन त्याच्यावर नाराज आहे? सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की हार्दिकच्या कामगिरीमुळे व्यवस्थापन नाराज आहे, तर काही जणांच्या मते ही फक्त फिटनेसची समस्या आहे. मात्र या सर्व चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे हार्दिक पांड्याची यंदाच्या IPL मधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. फलंदाजीत त्याने 8 सामन्यात फक्त 146 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 20.8 इतकी आहे आणि संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त 4 षटकार मारलेत. एक आक्रमक ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिककडून चाहत्यांना यापेक्षा खूप मोठ्या खेळींची अपेक्षा होती. गोलंदाजीतही त्याचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. 8 सामन्यात त्याने फक्त 4 विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट तब्बल 11.9 इतका राहिलाय. म्हणजेच विरोधी फलंदाजांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केलाय. फक्त खेळाडू म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही हार्दिकवर प्रश्न उपस्थित झालेत. अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजांचा योग्य वापर करण्यात तो अपयशी ठरल्याचं क्रिकेट चाहत्यांचं मत आहे. काही निर्णयांमुळे संघावर दबाव वाढल्याचंही बोललं जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की RCB विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार का? आणि जर तो पुन्हा अनुपस्थित राहिला तर मुंबई इंडियन्सच्या पुढच्या रणनीतीत मोठा बदल दिसू शकतो. सध्या तरी अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. मुंबई इंडियन्स व्यवस्थापन किंवा हार्दिक पांड्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, मुंबई इंडियन्ससाठी येणारे काही सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि या सामन्यात संघ कसा खेळतो तसेच हार्दिक पांड्याचं भवितव्य काय ठरतं याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. तुमच्या मते हार्दिक पांड्याला अजून संधी मिळायला हवी का की मुंबई इंडियन्सने आता नवीन नेतृत्वाचा विचार करायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मोठ्या क्रिकेट अपडेट्स, IPLच्या ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी